विजेचं काम जितकं महत्वाचं तितकंच खरं तर धोकादायकही असू शकतं. एका क्षणाची छोटीशी चूकसुद्धा आयुष्यभरासाठी महागात पडू शकते. पण जर आपल्याकडे योग्य माहिती आणि तयारी असेल ना, तर आपण अशा परिस्थितीत एखाद्याचा जीव नक्कीच वाचवू शकतो. आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण विजेच्या धक्क्यापासून बचाव आणि त्यानंतरच्या प्रथमोपचाराच्या प्रत्येक पायरीबद्दल एकदम सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर आपण आज काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी बचाव, मग मूल्यांकन कसं करायचं, त्यानंतर योग्य कृती कोणती आणि शेवटी काही सगळ्यात महत्त्वाचे नियम. चला तर मग एक एक करून पुढे जाऊया. आपला पहिला विभाग आहे बचाव. बघा, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम एकच आहे: स्वतःची सुरक्षा. कारण जर आपणच सुरक्षित असू तरच दुसऱ्याला मदत करू शकू, बरोबर ना? जरा विचार करा. आपल्या डोळ्यासमोर एक अपघात घडला आहे. एक व्यक्ती विजेच्या तारेला चिकटलेली आहे. अशा वेळी सगळ्यात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल? ह्या एका प्रश्नाचं उत्तर आपल्या संपूर्ण कृतीची दिशा ठरवतं. विजेच्या धक्क्याची तीव्रता किंवा धोका हा मुख्यत्वे दोन गोष्टींवर अवलंबून असतो. एक म्हणजे करंट, म्हणजे शरीरातून किती वीज वाहते, आणि दुसरा म्हणजे संपर्क वेळ, म्हणजे ती व्यक्ती किती वेळ विजेच्या संपर्कात होती. हे दोन्ही जितकं जास्त तितका धोका मोठा असतो. म्हणूनच सगळ्यात पहिलं पाऊल आहे वीज पुरवठा बंद करणे. मेन स्विच बंद करा, प्लग काढा, अजिबात वेळ घालू नका. आणि समजा वीज बंद करणं शक्यच नसेल तर आधी स्वतःला सुरक्षित करा. कोरड्या लाकडावर किंवा रब्बरवर उभं राहा आणि मग एखाद्या लाकडी काठीसारख्या वस्तूने पीडित व्यक्तीला दूर करा. थेट स्पर्श करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. आता येतो विभाग 2, मूल्यांकन. एकदा का परिसर सुरक्षित झाला की आपलं पूर्ण लक्ष पीडित व्यक्तीकडे जातं. त्यांच्या स्थितीचं मूल्यांकन करण्यासाठी आपण प्रथमोपचाराचा पाया वापरणार आहोत, म्हणजेच जीवनाचे ABCs. प्रथमोपचार म्हणजे नेमकं काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डॉक्टर येण्यापूर्वी किंवा रुग्णालयात पोहोचेपर्यंत जी तातडीची मदत दिली जाते ती म्हणजे प्रथमोपचार. ही एक तात्पुरती पण अत्यंत महत्त्वाची, जीवन वाचवणारी प्रक्रिया आहे. आपण जे काही करतो त्या प्रत्येक प्रथमोपचारामागे 3 मुख्य उद्दिष्ट असतात. पहिलं, जीव वाचवणं. दुसरं, परिस्थिती आणखी बिघडण्यापासून रोखणं. आणि तिसरं, त्या व्यक्तीला बरं होण्याच्या प्रक्रियेत मदत करणं. आपल्या प्रत्येक कृतीमागे ही 3 उद्दिष्ट असायलाच हवीत. आणि हे मूल्यांकन करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ABCs. ए म्हणजे एअरवे, म्हणजेच श्वसनमार्ग, तो मोकळा आहे का? बी म्हणजे ब्रीदिंग, म्हणजेच श्वास, व्यक्ती श्वास घेत आहे की नाही? आणि सी म्हणजे सर्क्युलेशन, म्हणजेच रक्ताभिसरण, नाडी चालू आहे का? ही तपासणी खूप खूप महत्त्वाची आहे. चला, आता येतो विभाग 3, हस्तक्षेप. एकदा का आपलं ABC मूल्यांकन पूर्ण झालं की आपल्याला पुढे काय करायचं आहे हे स्पष्ट होतं. हीच माहिती आपल्या जीवनरक्षक कृतीची दिशा ठरवते. आता इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. व्यक्ती बेशुद्ध आहे, पण तिचा श्वास चालू आहे की नाही? या एका प्रश्नाच्या उत्तरावरच पुढची सगळी कृती अवलंबून आहे. हा खरा निर्णय घेण्याचा क्षण आहे. जर उत्तर नाही असेल, म्हणजे व्यक्ती श्वास घेत नसेल, तर तात्काळ CPR सुरू करणं गरजेचं आहे. CPR म्हणजे कार्डिओपल्मनरी रिससिटेशन. हे एक असं तंत्र आहे जे वैद्यकीय मदत येईपर्यंत मेंदूला ऑक्सिजन पोहोचवतं आणि जगण्याची शक्यता प्रचंड वाढवतं. पण इथे एक मोठी चेतावणी आहे, हे लक्षात ठेवा. CPRचं योग्य सर्टिफाईड प्रशिक्षण घेतलं असेल तरच तो करावा. कारण चुकीच्या पद्धतीने केलेला CPR फायद्याऐवजी नुकसानच जास्त करू शकतो. त्यामुळे प्रशिक्षण नसेल तर फक्त छातीवर दाब देण्यावर लक्ष केंद्रित करायचं. आणि जर व्यक्ती बेशुद्ध असली तरी तिचा श्वास चालू असेल तर तिला रिकव्हरी पोझिशनमध्ये ठेवायचं. म्हणजेच व्यक्तीला डाव्या कुशीवर झोपवून, तिचा वरचा पाय गुडघ्यात वाकून आणि डोकं किंचित मागे झुकवून तिचा श्वसनमार्ग सुरक्षित ठेवता येतो. बेशुद्ध अवस्था हा विजेच्या धक्क्याचा एक सामान्य आणि तितकाच गंभीर परिणाम आहे. त्यामुळे बेशुद्ध व्यक्तीला कसं हाताळावं याबद्दल थोडं अधिक सविस्तर जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बेशुद्ध अवस्था म्हणजे नक्की काय? ही एक अशी गंभीर स्थिती आहे ज्यात व्यक्ती आवाज, स्पर्श किंवा वेदना अशा कशालाही प्रतिसाद देत नाही. ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे आणि याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही.
बेशुद्ध होण्यामागे विजेच्या धक्क्याव्यतिरिक्त अनेक कारणं असू शकतात, जसं की डोक्याला गंभीर दुखापत, स्ट्रोक किंवा खूप जास्त रक्तस्राव. ही माहिती असली की आपल्याला परिस्थितीचं गांभीर्य आणखी चांगल्या प्रकारे समजू शकतं. आपण कितीही चांगले प्रथम उपचार केले तरी ते व्यावसायिक वैद्यकीय उपचारांची जागा घेऊ शकत नाहीत. म्हणूनच खरीखुरी मदत लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचेल याची खात्री करणं हा सुद्धा प्रथम उपचाराचाच एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आपत्कालीन सेवेला फोन लावल्यावर गोंधळून न जाता शांतपणे आणि अचूक माहिती देणं खूप महत्त्वाचं आहे. आपलं नेमकं ठिकाण, आपला फोन नंबर आणि काय घडलं आहे हे शांतपणे सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जोपर्यंत सांगत नाहीयेत तोपर्यंत फोन ठेवू नका. वैद्यकीय आणीबाणीसाठी हा नंबर कायम लक्षात ठेवा. 108. रुग्णवाहिकेसाठी हा नंबर डायल करणं म्हणजे जीवन वाचवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलणं आहे. कधीकधी अपघातस्थळी आग किंवा इतरही धोके असू शकतात. अशा वेळी पोलीस किंवा अग्निशमन दलाची मदत लागू शकते. त्यासाठी आपत्कालीन क्रमांक आहे 100. चला, आता आपण या संपूर्ण माहिती सत्राच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. हे आहेत गोल्डन रूल्स, एक शक्तिशाली सारांश जे आपल्याला नक्की काय करायचं आहे आणि कोणत्या चुका टाळायच्यात हे स्पष्टपणे सांगतात. थोडक्यात सांगायचं तर, वीज बंद करा, स्वतःला सुरक्षित करा, एबीसी तपासा आणि मदतीसाठी फोन करा. त्याचवेळी अजिबात घाबरू नका, उघड्या हातांनी स्पर्श करू नका आणि बेशुद्ध व्यक्तीला काहीही खाऊ पिऊ घालण्याचा प्रयत्न करू नका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, योग्य कृती जीव वाचवते, तर एक छोटीशी चुकीची कृतीसुद्धा जीव धोक्यात घालू शकते. शेवटी एक गोष्ट आपल्याला वेळेचं महत्त्व सांगते. अपघातानंतरचा पहिला अर्धा तास गोल्डन पिरियड म्हणून ओळखला जातो. या काळात दिलेले योग्य आणि जलद प्रथमोपचार खरंच जीवन आणि मृत्यूमधील अंतर ठरू शकतात. ही माहिती फक्त ऐकून सोडून देण्यासाठी नाही, तर ती योग्य वेळी वापरून कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी आहे. प्रश्न हा आहे की गरज पडल्यास आपण तयार असू का?